आता माझ्या न्यू व्लॉगमध्ये कशा आहेत तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असाल. आणि आता वाजल्या दुपारचे 1:45. मी अभ्यास करते. इंग्लिशच म्हणजे नोटबुक कंप्लीट करते. काल पण तेच करत होती, आता पण तेच करते, कारण की चेकिंगला द्यायचे आहेत. जसं की मी बोलली 7 दिवस सुट्ट्या आहेत त्याच्यासाठी. आता बघ अभ्यास करते आणि मग मम्मी वरती आहे बेडरूममध्ये काम करते. मी पण आता अभ्यास करून घेते. मी कधी पण अभ्यास करत असते तेव्हा माझे पॉट्स माझ्या जवळच असतात. मोबाईलवर गाणे लावत असते बेडरूममध्ये असले की. आता मी हॉलमध्ये पण TV वर गाणे लावले कारण की फोनची चार्जिंग उतरेल म्हणून. आता बेडरूममध्ये असले की पॉट्स घालून फोनवरच गाणे ऐकत असते आणि अभ्यास करते. गाईस तुम्हाला मी माझी दीदी दाखवते. थांबा किती छान दिसते ते. उभी राहा का दीदी? दाखव ना. हे बघा माझ्या दीदीने कोली लुक केलेला कारण की तिच्या आज कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे होता म्हणून. दीदी उभी राहा. आहे दीदीचा फुल लुक. मला पण खूप आवडला. मम्मीने रेडी केलंय तिला. तर तुम्हाला हा लुक कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, कारण की मम्मीने रेडी केलं. माझ्या पप्पांनी केवढं सारं सामान आणलंय आमच्यासाठी. आम्हा तिघांसाठी एवढं सारं पप्पांनी आणलंय. आणि एवढं खुशी झाले नाही. हिला किती आणले पप्पांनी आम्हाला. एवढी मोठी आईस्क्रीम ना आम्ही तिघं मिळून खाणार होतो. आम्ही तिघं पोरं ना दीदी. एवढी मोठी खायची आपण तिघी मिळून. आता ही लुक हा आता परत असं काढून ठेवणार आहे ती. आता तुम्ही असं बघितलं ना, नंतरला परत भेटूया मेकअप निघाल्यानंतर. ओके. मोठ्या आईस्क्रीम मधनं छोट्या आईस्क्रीम निघाली गाईस. लॉलीपॉप आहे. मी पप्पाने आम्हाला आणलंय हे ना. दीदी ह्याचे क्लासेस पण घेत्या का. जर तुम्हाला हे करायचं असेल काय बोलतात ग, हां तुम्हाला जर हे क्लास लावायचा, हां ज्वेलरी मेकिंगचे क्लास लावायचे असतील तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी या दीदीकडे कॉन्टॅक्ट करेल तुमच्यासाठी. दीदी सांच्या इकडे चिडियाघर खोललाय. आमच्या दीदीच्या इकडे तेजल दीदीकडे चिडियाघर खोललाय आणि आम्ही इकडे असेच बसलोय. ए देला बेटी. आता इकडे आम्ही पाणीपुरी पार्टी करतो तिघी जणी. हिनी पार्टी दिली आम्हाला. हिनी आता आम्ही पाणीपुरी वगैरे खातो. आणि भांडी आता मला घासायची आहेत आणि मी आता एवढी सर्व भांडी वगैरे घासून घेते आणि मग कपडे इस्त्री करायचे आहेत मला, कारण की मी तुम्हाला बोललेलं आम्ही फिरायला चाललोय म्हणून. ते लवकरच चाललंय. परवाला चाललो आम्ही फिरायला म्हणून आता कपडे वगैरे इस्त्री मारून बॅग वगैरे भरून घ्यायची. माझी भांडी वगैरे घासून झाल्यात आणि इकडे कपडे इस्त्री करायला घेतलेत. हे बघा इकडे क्लास चालू आहे. आज पण मी आलेली आहे माझ्या दीदीसोबत लॉंग ड्राईव्हवर. म्हणजे लॉंग ड्राईव्हवर नाही, कामं करतोय आम्ही. हे बघा बॅग वगैरे शिवायची आम्हाला म्हणून आणि तिला पण काहीतरी काम आहे म्हणून. तर मग आता करतो फटाफट कामं आणि मग जातो घरी. मी कपडे इस्त्री करायला घेतलेलेच. ही बोलली चल माझ्यासोबत. मग मला पण कामं होते म्हणून लगेच रेडी होऊन मी कामं करायला आले आणि घरी गेल्यावर कपडे इस्त्री मारून. भावाची बॅग चैन लावायला इकडे मोचीजवळ आलेली आहे आणि लारण्य दीदी तिकडे पाणीपुरीवाल्याकडे गेले. आता बॅगेला चैन लावते आणि मग मी पण जातो तुझ्याजवळ. त्यातून मी चालत पुढे जाते. मला काम आहे. आम्ही आता फिरून बिरून आलोय आणि ही परत आली मला आता विचारायला. आणि आता मी पण का शांत राहा. कॅमेरा पुसाती. कॅमेरा पुसलेलाच आहे आणि मी आता चालली आहे हिच्यासोबत. काय बरोबर लाईट आणली आपल्याला. अरे मी नाही आणली, ती आली. ती बघ आली. घे काल येतं फोन आली. फोन खराब नाही, पूर्ण पैसे भरलेत काय. नाही तर. आणि मी आता परत चालली मेडिकलमध्ये. हिला काहीतरी सामान घ्यायचं होतं म्हणून. आणि ही थम्स बोलते फ्रुटी पिते आणि हिने मला पण घेऊन घालवली. मी पण फ्रुटी पिते. थम्स अप गाइस, थम्स अप. चेस करा ना. चेस कर तिला. कर चेअर्स कर. तुझ्या नानाची चेस कर. आता आम्ही पिणार मस्तपैकी फ्रुटी रस्त्यात चालता.
फ्रुटी टाइम. आम्ही हिमूच्या घरी आलो. ही आमची हिमू आहे ना बाबू. काहीतरी बोल. हा बोल ना. आम्ही तिच्या घरी आलो. बाबा आम्ही फुगे नेऊ. हे आमच्या हिमूचे फुगे आहेत. हे बघा. परत घरी आली आहे आणि मी गाणी चालू करते. चालू आहे म्हणजे करते नाही, चालू आहे. आणि इकडे इस्त्री करायला घेते. आता फायनली इस्त्री करून घेते कारण की बॅग भरायची आहे. खूप एक्साइटेड आहे. फर्स्ट टाइम जाणार आहे मी. ज्या ठिकाणावर चालले मी त्या ठिकाणावर तुम्हाला परवालाच सांगते, म्हणून आता नाही सांगून ठेवत, नाही तर मग काय फायदा मग सस्पेन्स ठेवून. म्हणून किती वाजलं आणि मी इकडे मम्मीची मॅक्सी शिवते. फाटले ती. आणि आता मॅक्सी शिवून झाल्यावर मग मी झोपायला जाईन. मला झोप तर नाही आली, माझ्या तोंडावरनं समजतंयच मला झोप नाही आली आहे. बट तरी वरती जाईन आणि काय मोबाईल बघत बसेन. आता पण तेच करत होते. माझी अर्धी बॅग भरून झालेली आहे इकडे आणि बाकीची उद्याला भरेल कारण की परवाला निघायचं म्हणून. आणि मी आता हा ब्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. अगोदरचे ब्लॉग पण नसतील बघितले तर लवकरात लवकर जाऊन बघा. आणि सबस्क्राईब पण नसेल केलं सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे तो पण क्लिक करा ताकी मी जेवढे पण नवीन ब्लॉग्स टाकू त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत यावी म्हणून. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.